भारताच्या जडणघडणीत महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान आहेच. पण त्यातल्या त्यात हजारो वर्षे गुलामगिरीत अडकलेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा त्यांनी दिलीच. परंतु त्यांच्यासाठी मानव मुक्तीचा लढाही लढला. या देशातील सर्वसामान्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळावेत यासाठी घटना लिहून त्यांनी देशवासियांवर मोठे उपकार केलेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बंगाली सुवर्णकार कारागीर असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. निमित्त होतं भीम जयंतीचे. असोसिएशनचे अध्यक्ष शेख रवियल मंडल, उपाध्यक्ष दस्तगीर पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी नगरसेवक शाहू खैरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, गिरीश नवसे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीम भाई सय्यद, रमेश वडनेरे, डॉक्टर संदीप रॉय, सुरोजित सेनगुप्ता उपस्थित होते. प्रारंभी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. यावर आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष शेख रवियल मंडल यांनी मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना त्यांच्या आदर्शावर वाटचाल करताना देशाची सामाजिक एकात्मता राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मत व्यक्त केले. उन्होंने हमें यह सिखाया कि समाज की सेवा करना यही सच्चा धर्म है। उनकी विचारों से प्रेरित होकर हम यह रक्तदान शिविर आयोजित कर रहे हैं, क्योंकि रक्तदान से बड़ा कोई दान नहीं होता। एक यूनिट रक्त किसी की जरूरतमंद व्यक्ति के लिए जीवन और मृत्यु के बीच अंतर बन सकते हैं। मैं यहाँ एक छोटा सा उदाहरण देना चाहूँगा। ये सिंगल यूनिट ऑफ ब्लड कैन सेव अप टू 3 लाइफ्स। इसका अर्थ है कि एक व्यक्ति द्वारा किया गया छोटा सा रक्तदान 3 अलग अलग लोगों की जान बचा सकते हैं। सोचिए हमारे थोड़े सी प्रयास से कितना परिवार में खुशियाँ लौट सकती है। यही सच्ची मानवता है। रक्त का कोई धर्म, जाति या भेदभाव नहीं होता। जब किसी की जान बचानी होती है तो यहाँ देखा जाती है कि वह हिंदू या मुसलमान, बल्कि यह देखा जाती है कि वह एक इंसान है। यही सच्चा भाईचारा है। हमारा यहाँ रक्तदान शिविर हिंदू मुस्लिम एकता और आपसी के प्रेम का सभी एक सुंदर उदाहरण है, जहाँ हम सब मिलकर मानवता की सेवा कर रहे हैं। पिछले 5 वर्षों में हमारा इस प्रयास ने कोई जिंदगियाँ और की बचाने में योगदान दिया है। यह केवल आयोजकों के नहीं, बल्कि आप सभी जैसे दानदाताओं का उदारता और जागरूकता का परिणाम है। आप सभी इस अभियान की असली नायक है। मैं आप सभी से अनुरोध करता हूँ कि आपने केवल आज बल्कि भविष्य में भी रक्तदान के लिए आगे आइए और दूसरों को भी इसके लिए प्रेरित करें। आइए हम सब मिलकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की सपनों का वही समाज बनाए, जहां हर व्यक्ति की दूसरी की मदद के लिए सदैव तैयार रहे। अंत में सभी सहयोगियों, स्वयंसेवकों और प्रतिभागियों को दिल से धन्यवाद करता हूँ, जिन्होंने इस रक्तदान शिविर का सफल बनाने में अपना योगदान दिया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बांग्ला। रक्तदान शिबिरात असोसिएशनचे पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. उपस्थित पाहुण्यांनीही बंगाली सुवर्णकार कारागीर असोसिएशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी बंगाली सुवर्णकार कारागीर संघटना यांनी आयोजित केलेला रक्तदान शिबिराचा हा कार्यक्रम, याकरता अतिशय मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता जो संदेश दिला तो खऱ्या अर्थाने रक्तदानाच्या माध्यमातून आपण पुढे चालवत आहोत. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. असे समाजोपयोगी कार्यक्रम मोठ्या संख्येने घेऊन खऱ्या अर्थाने महामानवास श्रद्धांजली अर्पण होत असते. आजच्या या कार्यक्रमाकरता सर्व स्तरातील नागरिक यासाठी या ठिकाणी रक्तदानाकरता उपस्थित आहेत. मी खरं तर त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. आज आमच्या बंगाली कारागीर सुवर्णकार सर्व कारागिरांनी आज इथे एक रक्तदान शिबिर ठेवून एक आगळा वेगळा असा पायंडा
आमच्या नाशिक शहरामध्ये आणि आमच्या या परिसरामध्ये सराफ बाजार, जिथं सर्व सुवर्णकार लोक इथं मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्यात आहेत, त्यांची दुकानं आहेत आणि इथं फार मोठी सराफ पेढी आहे. तर इथं जे बंगाली कारागीर आहेत, हे सगळे कारागीर आमचे संघटितपणे इथं निरनिराळे सामाजिक कार्यक्रम करत असतात. आणि आज आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे. आणि या सर्व रक्तदान शिबिरासाठी आपले सर्व महाराष्ट्रीयन आणि बंगाली असे दोन्ही कारागीर आणि सर्व या परिसरातले नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी त्या निमित्तानं आज आंबेडकर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 135वी जयंती आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी ठेवलेला हा उपक्रम अतिशय शहराच्या दृष्टीनं महत्त्वाचा आणि स्तुत्य असा उपक्रम आहे. मी आजच्या दिवशी सर्व बेंगॉली कारागीर, इथले सगळे रहिवासी आणि महाराष्ट्रातल्या तमाम सर्व आमच्या लोकांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. या प्रसंगी सचिव मोहब्बत शेख, विश्वजित सामंत, शफी बाबू आलम, बापी खारा, दीपक सामंत, वासुदेव सामंत, विश्वनाथ दास, अबिद मलिक, सदस्य इंद्रजीत कर, हकफुल शेख, कुतुब शेख, कुर्बान मल्लिक, सादिक शेख, इब्राहिम शेख, दिलीप बोयरा आदी उपस्थित होते. सामाजिक विधायक कार्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जतन करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.